नमस्कार. आज आपण या ठिकाणी नागनाथवाडीला आलेलो आहोत आणि आपण येथील पुजाऱ्यांशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, आपलं नाव सांगा सर. सूरज गजानन गुरव. सूरज गुरव. गुरव. बरं, हे पाणी किती खोल येईल? पाणी साधारण 30 फूटच्या आसपास आहे. साधारण 30 फूटच्या आसपास आहे. म्हणजे 30 फुटच आहे. पिंड 30 फुटापर्यंत खोल आहे. पहिल्या पायरी हे पाणी बघतोय आपण, त्याच्या खाली पिंड आहे का? हा, पहिल्या पायऱ्या नाही तर हा, पहिल्या पायरीपासून 30 फूट खोल आहे पिंड. आणि हे साधारणतः किती पायऱ्या असतील या? पायऱ्या इथनं 7 पायऱ्या आहेत. 6-7 पायऱ्या इथनं. आणि ते पुढं गाभारा आहे, मधला गाभारा. बरं. त्या गाभाऱ्यापासून पुढे अजून 7 पायऱ्या आहेत. मग ते ह्या पिंडीचे झीज होत नाही का? या पाण्यामुळे पिंडीत झीज होते का? पिंडी झीज नाही, म्हणजे शक्यतो नाही एवढे झीज होत नाही. पहिलं खोदकाम करताना म्हणजे मोठं शिवलिंग आहे ना जागृत, त्या शिवलिंगावर असा टिकावाचा घाव लागला. बर. तो म्हणजे तिथं पाणी काढल्यानंतर आपल्याला स्पष्टपणे दिसत. किती वर्षापूर्वीचं मंदिर असेल हे साधारणतः? मंदिर पांडव काळाच्या बी अगोदरच आहे. म्हणजे पांडव काळीन जर आहे, पांडव काय म्हणते पांडव काय कथा थोडी काय माहिती आहे मंदिरातली का? कसं आता इथं काय सांगाल, मंदिर शिवलिंग स्वयंभू आहे. खोदकाम करताना ते शिवलिंगाचा जो साळुंग आहे ना गोल, तेव्हा आता हे गोल साळुंगाला आहे ना गोल. आता ह्या ठिकाणी ही साळुंगा लहान आहे. आतल्या पिंडीचा साळुंगा एवढा मोठा गोल आहे. आणि त्याला ह्या ठिकाणी असं टिकावं लागले खोदकाम करताना टिकावं लागलं. त्यामुळं आत खाली 7 शिवलिंग आहेत. त्या पिंडीतून जी पाणी आले सगळं ते पिंडीतून आलेलं आहे. हे सगळं पाणी पिंडी नैसर्गिक पाणी आहे. हा, पिंडीतूनच. आणि मग आता पुन्हा तुम्हाला दर्शन घ्यायचं, मग कधी दर्शन भेटणार आहे पिंडीचं? हे दर सोमवारी आम्ही मोटर लावून पाणी काढतो. दर सोमवारी मोटर लावून पाणी. यात्रा कधी असते? यात्रा श्रावण महिन्यात 4 ते 5 सोमवार पडते. श्रावण महिन्यात 4. श्रावणातलं 4-5. आणि श्रावण महिन्यात काय नागदर्शन होतं का इथं? हो, नागराज आपल्या लहान रूपात प्रकट होते. आणि इथं या ठिकाणी वाजत गाजत आणून पिंडीवरती आरती करून म्हणूनच वरती गादी आहे, देवाचं सिंहासन आहे. म्हणजे त्या सिंहासनावरती आपण ठेवत असतो. पण आता सध्या ते वन विभागाने बंदी आणल्यामुळं या ठिकाणी आम्ही आरती करतो, गादीचं दर्शन देवाला देतो आणि चिंचेच्या खोडात आम्ही सोडत असतो. म्हणून गावाचं नाव नागनाथवाडी पडलंय. मंदिरापासून गावाचं नाव नागनाथवाडी. आणि आपलं जी मंदिराचं जी इथं पूर्वी जी काय नाही तेव्हा इथं नादगवळी म्हणून येतं का, इथे लिहिले श्री नादगवळी प्रसन्न लिहिले. श्री नादगवळी तर त्यांना साक्षात्कार म्हणजे त्यांना स्वप्नात दर्शन झालं होतं. आणि ती लहान म्हणजे ती जेवढं लहानपणापासून इथं सेवा करायचं, म्हणजे गाय आणायचं, चारा आहे, गाय चारा. हा, मग ती कपिल नावाची गाय इथं वारवायची जागा नाही, ती ही करायची, म्हणजे दूध पिची. म्हणजे गायचं दूध प्याला नागराजेच. त्या गायचं दूध मग ते नागराज जायचं, ती त्यांनी नादगवळीने बघितली. नादगवळी ह्या गावची का? नादगवळी ही हो इथले मधले बोधचा राजा येतं ना, त्यांचं ती त्यांच्या वंशापैकी. बर. आणि हे आता दर्शन रांग केली तुम्ही? हो, ह्या दर्शन लाईनी 10 आहेत. एवढी गर्दी असते. श्रावणात ही फुलून बाहेर जाते. होय. आणि हे जुनीच मूर्ती आहे ना नंदीची? हो. आणि हे झाडाला किती वर्ष झाले असतील अंदाज? झाड 1000 वर्षाच्या पूर्वीच आहे. म्हणजे हे चिंच झाडाला कमीत कमी 1000 वर्ष झाले असतील. हो, 1000 वर्षापूर्वी. हजारापूर्वीची जास्त आहे म्हणतात ना? 1000च्या बी जास्त. आणि हे धर्मशाळा पूर्वी असायची ना या ठिकाणी? माणसं ही होम आहे पहिली, म्हणजे पहिल्या जुन्या भरत होती इथं. परत शाळा झाल्यामुळं जिथं पहिले लग्न लावायची ह्या सोप्यात लग्न लावल्याची. आणि झाल्यामुळं इथं कासव पण होते ना, या विहिरीत कासव होते ना पहिले? कासव ही असायची, पण ती दुष्काळ जेव्हा पडला होता तेव्हा ती दुसऱ्या विहिरीतनी सोडलेली आहे. दुसऱ्या विहिरीत सोडलेलं. आणि कार्यालय पण काढलेले आहेत मंदिरानं, सोय केलेली आहे. हो, ज्यांचे लग्न कार्य असतील तर लग्न कार्यालय झाल्यापासून ही सोपा बंद केला. आणि हे 2 हॉल काढलेले आहेत लग्नासाठी, जेवणाचं आहे. पण आता सध्या बांधकामचं हे पीओपी करायचं चालतंय का? बरं. आता जर नागनाथवाडीला जर सातारा मधल्या माणसाने यायचं म्हणलं तर कसं यायचं? सातारा प्रॉपर का? सातारा किंवा दहिवडी मध्ये. सातारा मार्गे ज्यांची खाजगी वाहनात नाही त्यांनी इथून नेरफाट्यातून अलीकडे आलं तरी चालतं. नेरला आलं पाहिजे. नेरफाट्यावरून अलीकडे येतं. नेरपासून साधारण किती किलोमीटर आहे नागनाथवाडी? नेरफाट्यापासून इथपर्यंत 7 किलोमीटर, 6-7 किलोमीटर. ललगुण पासून किती किलोमीटर?
इथून लगून उजव्या साईडला गेलं राईटला की 1-1.5 किलोमीटर पडते. म्हणजे सातारापासून आला तर तुम्ही नेर पासून नागनाथवाडी भेटू शकते. आणि तुम्हाला दुसरं एक ठिकाण आहे इष्टीने जर येत असेल, सातारावरून इष्टीने असेल तर पुस्तगाव मार्ग, तसंच इकडं पुस्तगाव बोध करून ललगुण मध्ये उतरून मग इकडून यायला लागतं. आणि जरी तुम्हाला या मधल्या भागामध्ये नेर तलाव दिसेल आणि तिथलं राघव चैतन्य महाराज मंदिर सुद्धा पाहण्यासारखं आहे. म्हणजे एका वेळी तुम्ही 2 ठिकाण करू शकता, एक नागनाथवाडीचं आणि एक हे राघव चैतन्य महाराज. त्याच्यावरती पद्मावती म्हणून पद्मावती देवस्थान 2-3 आहेत आणि नागनाथवाडी देवस्थान आणि नेर तलावाचं सुंदर दृश्य आणि हे नागनाथवाडीचं सुंदर दृश्य दिसतात. धन्यवाद. नमस्कार. आज आपण या ठिकाणी नागनाथवाडी या गावामध्ये आलेलो आहोत. नागनाथवाडी या गावामध्ये नागनाथ मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि हे मंदिर आपण पाहत आहोत. या ठिकाणी मंदिराचा भव्य परिसर. श्रावण महिन्यात या मंदिरामध्ये यात्रा असते. आज तुम्ही पाहत आहात, आपण इतर वेळी आलेलो आहोत आणि या मंदिर हे पहा पाण्यानं भरलेलं आहे. मंदिर पूर्ण पाण्यानं भरलेलं आहे. या मंदिराच्या खाली महादेवाची पिंड आहे. ही पिंड जर आपण बघितली, आता सध्या मंदिर हे बंद आहे कारण जवळजवळ एका विहिरी एवढं पाणी या मंदिरामध्ये आहे. आपण बघतोय हे संपूर्ण दृश्य, हे मंदिरातलं पाणी बघत आहोत की निसर्गाचा चमत्कारच आहे का नाही. आपण महादेवाच्या पिंडीवर पाणी घालतो पण नैसर्गिकरित्या आणि हे पुन्हा पाणी काढलं जातं. उन्हाळ्यात हे विहीर मोकळी होते आणि म्हणजे मंदिर यामध्ये आहे, हे एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. या ठिकाणी पाहत आहोत आपण नागनाथ मंदिरामध्ये पाणी पूर्ण भरलेलं आहे. आत आपण जाऊ शकत नाही इतकं पाणी. इतर वेळी तुम्ही गेला असाल, तुम्ही पाणी भरलेलं बघितलं असेल, परंतु हे मंदिर एक आगळं वेगळं आहे की या ठिकाणी या मंदिरामध्ये नागाचं दर्शन सुद्धा होत असतं. श्रावण महिन्यामध्ये नागदर्शन होत असतं आणि अतिशय सुंदर असं मंदिर. पण आता आपल्याला महादेवाची पिंड पाहता येणार नाही कारण पिंड हे पाण्यानं भरलेले आहे, विहीर भरलेली आहे. जवळजवळ 3-1 परोस असेल. 3-1 परोस म्हणजे खूप मोठी विहीर आहे. विहिरीसारखंच पाणी आहे. म्हणजे मंदिर आहे पण नैसर्गिकरित्या मंदिरामध्ये असलेलं हे मंदिर, नैसर्गिकरित्या विहिरीमध्ये असलेलं मंदिर हे महाराष्ट्रामध्ये कदाचित हे पहिलंच मंदिर असावं की या मंदिरामध्ये आपल्या भागामध्ये हा चमत्कारच असावा की या मंदिरामध्ये पूर्णपणे ते पाणी भरलेलं असतं. ह्या मंदिराचा सुंदर असा परिसर. सध्या मंदिराला आणि हे पहा जुनं चिंचेचं वृक्ष आहे, अतिशय जुना वृक्ष आहे. अतिशय रम्य असं वातावरण आहे. आपल्या सभोवताली अनेक ठिकाणं असतात की जे पाहण्यासारखे असतात. त्या आपल्या खटाव तालुक्यातील हे नागनाथवाडी हे जे मंदिर आहे हे खूप पाहण्यासारखं आहे. आणि असे हे पाहत आहोत बघा, असं पूर्वीच्या काळी लोक राहायला येत असत. त्यावेळी धर्मशाळा म्हणून असे हॉटेल्स नव्हतात. मग काय असायचं तर हे असे राहण्यासाठी सोय असायची. बाबा ही धर्मशाळाच आहे एक प्रकारची. आणि ह्या धर्मशाळेमध्ये लोक आता इथं रांगा केलेल्या आहेत, परंतु त्या काळातल्या सोयीनुसार इथे धर्मशाळा असायची. आणि पूर्वी लोक या ठिकाणी स्वयंपाक करून जे मुक्कामी येत असत, बाहेरगावचे असतात, ते मुक्काम करून राहत असत, स्वयंपाक बनवत असत आणि या ठिकाणी जेवण करत असत. आणि आपण पाहत आहोत आज मंदिराचा परिसर खूप सुंदर असा परिसर. आणि या ठिकाणी हे कार्यालय आहे, मंदिर बांधलेलं कार्यालय आहे. आणि हा मंदिराचा गाभारा, भव्य अशा घंटा आपण पाहत आहोत. आणि हा मंदिराचा मुख्य गाभारा आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर असं मंदिर बांधलेलं आहे की मंदिराचं आपण हे पाहत आहोत, स्ट्रक्चर पाहत आहोत. आणि माझं तर मत आहे की प्रत्येकाने आपल्या खटाव तालुक्यातील नागनाथवाडी या गावी यावं आणि हे मंदिर पाहावं. हे मंदिर जर आपल्याला यायचं असेल तर आपण नेरमार्गे येऊ शकता किंवा इकडून आला तर ललगुण मार्गे येऊ शकता. दोन्ही मार्गाने येऊ शकता. पुन्हा एकदा पाहता होता पाणी. धन्यवाद. मी विलास कुलकर्णी आपल्या खटाव तालुक्यातली माहिती देत आहोत आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विनंती.